सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या विकास कामासंदर्भातील अडचणी समस्या याबाबत देवगड जामसंडे शहरात कार्यरत झालेल्या समन्वय समिती कार्यरत करण्यात आली असून या समितीच्या प्रमुखपदी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर गुरुदत्त परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे। यामार्फत देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली। यावेळी खवळे काय म्हणाले ते पाहूया। जामसंडे नगरपंचायत येथील काही जी कामं शिल्लक आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही देवगड जामसंडे देवगड शहर विकास समन्वय आघाडी ही स्थापन केलेली आहे, समिती स्थापन केलेली आहे। त्या माध्यमातून जी पाणी प्रश्न असतील, लाईट प्रश्न असेल, आरोग्याशी निगडीत प्रश्न असेल, आज कुत्रे गुरे ह्यांचा जो प्रश्न असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, त्या माध्यमातून आम्ही सगळं पुढे जायचा प्रयत्न करत आहोत। त्या अनुषंगाने ह्या समितीची आपण स्थापना केलेली आहे। आज त्याचा पहिला भाग म्हणून आम्ही नगरपंचायतीत श्रीमती पाटील CEO यांची भेट घेतलेली आहे। मूळ आज आम्ही पहिला प्रश्न पाणी प्रश्न हा आग्रही आम्ही धरलेला आहे। आत्ता जी दुरुस्तीची योजना आहे त्या बाबतीत आम्हाला मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याच्या पुढची जी योजना आहे कायमस्वरूपी देवगडला पाणीचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा संपेल त्यासाठी योजनेचा आम्ही कोर्ले सातंडी जी योजना आहे ती योजना मॅडमने त्याचा पाठपुरावा आपल्या कार्यकाळात करावा आणि त्याची लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन जेणेकरून कायमस्वरूपी हा प्रश्न संपुष्टात येईल ह्याच्यासाठी मॅडमने आपल्या कारकिर्दीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनात सगळं आणून देऊन कार्यतत्पर पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट कसा लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल ह्याच्यासाठी मॅडमने प्रयत्न करावे अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्या विनंतीस मान देऊन मॅडमने तो सगळं आपण करतोय अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज पालकमंत्रीसुद्धा सक्षमपणे सगळं काम करत आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, असं असूनही मतदारसंघासाठी चांगलं काम करत आहे। आज आम्हाला याच्याद्वारे मी त्यांना विनंती करतो की आमची जी समन्वय समिती आहे देवगड जामसंडे तर त्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी सुद्धा हा प्रस्ताव जास्तीत जास्त लवकरात लवकर कोर्ले सातंडीचा जो प्रस्ताव आहे तो लवकरात पूर्णत्वास नेऊन आणि आपल्या कार्याच्या शिरपेचात आणि एक मानाचा तुरा खोवावा अशी मी आमच्या समितीमार्फत त्यांना विनंती करत आहोत। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।